2000 ठराव घेऊन आज आपण गोकुळवर आपण युतीचा झेंडा फडकायचा आहे। तर मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या गटाचं नेतृत्व करेल असा विश्वास मी या निमित्ताने देतो। गडिंग्लज तालुक्यातून उच्चांकी 222 ठराव घेऊन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली सतीश पाटील आणि त्यांचे सहकारी आज एआर ऑफिस कोल्हापूर या ठिकाणी आपले सगळे ठराव दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पॅनलमध्ये गोकुळच्या निवडणुकीसाठी गडिंग्लज आणि चंदगडचे साधारण 400-450 ठरावधारक यांचा आज आम्ही मुश्रीफ साहेबांच्या हातात ठराव सुपूर्द करणार आहोत। आम्हाला विश्वास आहे की महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत गोकुळच्या निवडणुकीमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, आदरणीय आबिटकर साहेब असतील, या सर्व मंत्री महोदयांच्या माध्यमातून आपली महायुतीची जी आघाडी आहे ते पॅनल 100% यशस्वी होणार आणि उच्चांकी मताधिक्यानं गेल्या वेळेपेक्षा ही आघाडी यशस्वी आणि विजयी होणार आहे। स्फूर्त वातावरण आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी घेतलेली जे कष्ट आहेत, जे न्यायालयीन लढाई आहे, या सर्व गोष्टीमध्ये सगळ्यांना पुरून उरण्याची ताकद आज जिल्ह्यामध्ये आमच्या नेत्यांच्या मध्ये आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे। पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या जिल्ह्यामध्ये अबाधित ठेवण्यासाठी मुश्रीफ साहेब आणि त्यांचे सर्व महायुतीचे सर्व मंत्री महोदय नक्की यशस्वी होतील हा आत्मविश्वास आम्हा सर्व ठरावधारकांना आहे। सर्वांचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे लाडके माजी आमदार आदरणीय राजेश पाटील साहेब, त्याचबरोबर गडिंग्लजच्या विभागाच्या कुपेकर घराण्याच्या वारसा चालवणाऱ्या आदरणीय नंदाताई, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सर्वच ठरावधारक, खरोखर या सगळ्या गोकुळच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या ठरावधारकांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो की ठरावधारकांनी साधारण ढाळ ओळखलेला आहे की बाबा या जिल्ह्यामध्ये चांगलं काम कोणी करू शकते, तर आदरणीय मुश्रीफ साहेब हे निश्चितपणे ज्या संस्थेमध्ये काम करतायत त्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं नेटकं नियोजन त्या संस्थेचं केलेलं आहे आणि त्याचबरोबर जिल्हा बँक सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तिने चालवून दाखवलेली आहे। त्याचबरोबर जिल्हा दूध संघामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं नवीद मुश्रीफ चेअरमन झाल्यानंतर तिथलं उठावदार काम, वेगवेगळे ब्रँड आपलं गोकुळचं कसं मार्केटमध्ये आणता येईल अशा पद्धतीची भूमिका आदरणीय नवीद मुश्रीफ साहेब चेअरमनच्या काळामध्ये चांगलं काम करून त्यांनी दाखवलेलं आहे आणि निश्चितपणे हे सगळं करत असताना जिल्ह्यातल्या सगळ्या अनेक नेत्यांनी ही सगळी साथ त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळं गडिंग्लज आणि चंदगड आणि आजरा या परिसरातनं निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खरोखर ताकद देण्याचं काम या सर्व ठरावधारकांनी केलेलं आहे आणि खरोखर आज आम्हाला कौतुक वाटतंय की आनंद वाटतोय की इथं सगळे जे उभे आहेत हे सगळे ठरावधारक आज उभे आहेत। अतिशय मनापासून सगळे स्वतःहून आज ठरावधारक ताकदीनं इथं आलेले आहेत। मुश्रीफ साहेब असू देत, नंदाताई असू देत आणि राजेशदादा असू देत, यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला चांगलं शक्ती देण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्याला केलेलं आहे आणि म्हणून मी सांगतो की आज गडिंग्लजमधनं 222 ठराव आज आपण खऱ्या अर्थानं गोळा करून आणलेले आहेत। तसंच चंदगडमधनं सुद्धा दादाने 200च्या वर तिने आज इथं ठरावधारक गोळा करून आणलेले आहेत। 400-450चा आकडा जो आहे आज इथं आपल्या समोर, तर तो निश्चितपणे हा विजयाला नेणारा हा आकडा आहे आपला आणि त्यामुळं एक संदेश आहे की जिल्ह्यामध्ये की गडिंग्लज, आजरा, चंदगडमधनं ठरावधारक किती ताकदीनं येऊ शकतात हे निश्चितपणे हे दाखवलेलं आहे। 700 पैकी 450 ठराव इथं उपस्थित आहेत, ह्याच्यापेक्षा मोठं दुसरं काही नाही आणि मी एवढंच सांगतो ठरावधारकांना इथं उपस्थित असलेल्या सगळ्या की इथं हे जे नेतृत्व आहे जिल्ह्याचं, आमदार साहेब आहेत, तर ही सगळी मंडळी यांच्या नेतृत्वाखाली हा संघ अतिशय चांगला चालेल भविष्यामध्ये आणि हे ठरावधारक तुम्ही निश्चितपणे तुम्हाला न्याय देण्यामध्ये कुठेही सगळी मंडळी आपली कमी पडणार नाही एवढं वचन देतो। आमचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आजरा विभाग आणि उत्तर विभागाचे याचे एकत्र मिळून 152 ठराव दाखल झाले। यापैकी उत्तर विभागातून 72 ठराव आणि आजरा विभागातून 80 ठराव दाखल झालेले आहेत। सर्वसामान्य
नेतृत्वाला मुश्रीफ साहेब संधी देतीलच, पण आजच्या या ठरावांच्या शक्ती प्रदर्शनानं नामदार मुश्रीफ साहेबांचं गोकुळमध्ये असलेलं वर्चस्व सिद्ध झालेलं आहे. या विभागातून नुसतं मुश्रीफ साहेबांना पाठबळ मिळणार नाही, तर गोकुळच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागं या 2 तालुक्यातनं मताचा डोंगर उभा राहील अशा प्रकारची तयारी सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. खास करून चंदगडमध्ये राजेश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि गडहिंग्लजमध्ये राजेश पाटील साहेब आणि सतीश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्याच कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस आपल्याला जो वाईट अनुभव आला या 3 तालुक्यामध्ये तो येऊ द्यायचा नाही या जिद्दीनं काम केलेलं आहे. आणि गेल्या वेळेचा इतिहास आम्ही यावेळेला बदलणार आहोत. मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली विजय होणाऱ्या महायुतीच्या पॅनलमध्ये गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या उपविभागाचा सिंहाचा वाटा असेल अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. त्यावेळेला गडहिंग्लज तालुक्याला 100% न्याय मिळणार, कारण हसन मुश्रीफ साहेब, नंदाताई, राजेश पाटील या सगळ्यांनी मिळून, आम्ही सर्व जणांनी मिळून जवळजवळ 225 ठराव आज इथं घेऊन आलो आहे आणि 100% मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली हे पॅनेल येणार म्हणजे येणार. नेतृत्वाखाली काम करत असताना माननीय श्री राजेश पाटील साहेब आणि नंदाताई बाबुळकर व सर्व प्रमुख आमच्या गडिंग्लज तालुक्यातील सर्व प्रमुख सतीश पाटील साहेब, सर्वच प्रमुख लोक आम्ही गडिंग्लज तालुक्यामधनं 222 ठराव आज गोळा केलेले आहेत. मागच्या निवडणुकीच्या वेळी तालुक्याला प्रतिनिधी कोण गेलेले नाही आहेत गोकुळ संघात आणि बरेचसे प्रलंबित प्रश्न दुसंस्थेचे असतील ते राहिलेले आहेत. त्यासाठी आज आम्ही प्रतिनिधी म्हणून सतीश पाटील असू दे, जो राष्ट्रवादी पक्ष देईल त्या पक्षाच्या पाठीमागे आपण सर्वजण राहून आज हे गडिंग्लज तालुक्यातले सर्व ठरावदाराकडे निर्णय घेतलाय की आपण राष्ट्रवादीचे काम करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे राहून राष्ट्रवादीच्या पक्षाच्या पाठिंबा द्यायचा असं सर्व ठरावदारांनी निर्णय केलाय. तालुक्याला नक्की न्याय मिळणार, कारण आम्ही मताधिक्य जास्त इथं गडिंग्लज तालुक्यामधून घेऊन आलेलो आहे. त्यासाठी गडिंग्लज तालुक्याचा सर्व नेते मंडळांनी विचार करून आम्हाला न्याय देतील असं मी अपेक्षा करतो. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ होणाऱ्या 2-3 महिन्याच्या निवडणुकीच्या कालावधीसाठी आज जो ठराव गोळा करण्याचा आज आम्ही जो संकल्प केला होता एकादशीच्या दिवशी, तर आज या ठिकाणी आपण बघितलं असणार कोल्हापूर जिल्ह्यातून तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे आणि सर्व तळागाळातील दूध उत्पादक शेतकरी सभासद आज या ठिकाणी स्वतः इथं येऊन ठराव देण्याची जो प्रक्रिया तिने या ठिकाणी पूर्ण केली आणि फार मोठा जो विश्वास आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब असतील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी असतील यांच्यावर जो विश्वास तिने या ठिकाणी दाखवला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आज 2000च्या वर ठराव स्वतः दूध उत्पादक सभासद शेतकरी त्या ठिकाणी नेऊन दाखल करणार आहे, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. असाच पुढील काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आशीर्वाद या दूध उत्पादक सभासदांनी आमच्यावर द्यावा एवढा मी त्यांना या ठिकाणी नम्र अशी विनंती करतो. साहेब, चंदगड आणि गडिंग्लजचा अगदी उच्चांकी ठराव आहे. आज गडिंग्लज तालुक्यातून 220 ठराव आणि चंदगड तालुक्यातून 165 ठराव आज या ठिकाणी उच्चांकीने या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि विजयाची मुहूर्तमेढ या दोन्ही तालुक्यांनी या ठिकाणी रोवलेली आहे असं म्हटलं तर चुकीच होणार नाही. अशा पद्धतीच्या शुभेच्छाही मी आमच्या सर्व तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी देतो. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, कोल्हापूर.